डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूपच सुंदर अशी ब्लाउजची डिझाइन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला डिझाइन कशी बनवावी हे सुचत नाही, तरी त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे कस्टमरला आपल्याला थोडीशी नवीन आयडिया द्यायची असते, जेणेकरून कस्टमर आपल्याकडे नेहमी येतील, ते आपल्याशी जरा अटॅच राहतील यासाठी। सो त्यासाठी आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाइन सांगणार आहे आणि ही जी काही डिझाइन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुमच्यासोबत अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन तुम्हाला सुद्धा सहजच बनवता येईल यासाठी। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे या डिझाइनची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाइन सहज बनवता येईल। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी डिझाइन सहजच बनवता येईल, त्याचबरोबर तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूपच सुंदर असं लुक सुद्धा नक्कीच येईल। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की ब्लाउजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो इथे आपण कट करून घेतलेला आहे। त्याचबरोबर हा जो काही ब्लाउज पीस आहे याचा काठसुद्धा बऱ्यापैकी मोठा आहे आणि छान अशा मोठ्या काठापासून आज आपण खूप सुंदर अशी पॅचवर्क ब्लाउज डिझाइन बनवणार आहोत, कारण की बऱ्याचदा आपल्याला काठापासून डिझाइन कशी बनवावी हे सुचत नाही। तर बघा मग सगळ्यात आधी इथे ऑलरेडी मी अस्तर आणि मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी ते हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर त्यामध्ये आपण 1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड केलेलं आहे। तर इथे टोटल जी काही उंची होती तर ती होती 12, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण 13 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर वरच्या साईडला आपण टाकलेलं आहे गळा रुंदी आणि शोल्डर, तर 5.5 शोल्डर आणि 2.5 इंचाची गळा रुंदीची इथे आपण मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण 5.5 इंच घेतलेला आहे। 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन असं 8 अधिक 1.5 असं टोटल आपण 9.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे। तर बाकीचा पार्ट मी साईडला ठेवते आणि तुमचा जेवढा काही गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं असतं। तर बघा मग इथून ह्या पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि जी काही गळा आहे त्याची मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायची आहे। तर बघा हा जो काही ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजची उंची होती म्हणजे गळ्याची 9, अर्धा इंच मार्जिन असं टोटल 9.5ला मार्किंग करून पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची आडवी मार्किंग करून आपल्याला इथे हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर ही आपली बेसिक स्टेप आहे, कुठलाही गळा असो आपल्याला या पद्धतीने बॉक्स आधी ड्रॉ करावाच लागतो। आणि त्यानंतर आता बघा गळ्याची मार्किंग करून घेऊयात। तर क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करायचं आहे आणि गोल गळ्याचा आकार इथे आपल्याला देऊन घ्यायचा आहे। ठीक आहे, आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली यावरच आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। कुठेही एक्स्ट्राचं मार्जिन वगैरे काहीही ठेवायचं नाही आहे। गोल गळा असल्यामुळे आपल्याला इथे कुठे कॅनव्हास पेपरची सुद्धा गरज नाही आहे। तर अशा पद्धतीने आपला गळा इथे कट झालेला आहे आणि सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। यासाठी ब्लाऊजचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे आणि ह्या पद्धतीने इथे पिनासुद्धा लावून घ्यायचे आहे, जेणेकरून गळ्यारुंदी स्टिचिंग करताना स्प्रेड व्हायला नको यासाठी। आणि सगळ्यात आधी बघा साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे गळ्याच्या साईडला टीप मारून घ्यायची आहे। जर का तुमचा गळा कॅनव्हास पेपरने असेल तर त्याची प्रोसेस वेगळी आहे, तर याआधी मी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत, तर ते तुम्ही बघा म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल। आता इथे कॅनव्हास पेपर तर नाहीच आहे, पण व्यवस्थित काळजीपूर्वक एकसारखं मार्जिन पकडत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून गळा प्रॉपर असा रेडी व्हावा यासाठी। त्यानंतर लगेचच आता कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं। आता टीप मारून झाल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा पार्ट आहे कमरेच्या साईडचा तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। तर बघा मग ह्या पद्धतीने मी व्यवस्थित इथे एक्स्ट्राचं कट करून घेत आहे आणि यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि इथे कुठेही आपल्याला मार्जिन वगैरे ठेवायची गरजसुद्धा नाही आहे। तर बघा मग ह्या पद्धतीने हे कट केल्यानंतर गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित व्यवस्थित फोल्ड व्हावा, त्याचा आकार आपल्याला हवा आहे तसा यावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे। आणि मग ह्या पद्धतीने बघा आपण हा बॅक पार्ट इथे
सरळ करून घेऊयात. तर व्यवस्थित करायचं आहे, खूप खेचायचं वगैरे नाही आहे. हे बघा या पद्धतीने. आणि आता आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. तर सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला दाबटीप द्यायची आहे आणि गळ्याच्या साईडला दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक ती फॉलो करायची आहे. आणि बघा मग इथे मी गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता यानंतर काय करायचं आहे, लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा स्टिचिंग करताना ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगते तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायचे आहे. म्हणजे नुसतं डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच तुमच्या लक्षात यावं यासाठी. आणि यानंतर आता आपल्याला बघा ह्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. तर बघा मग व्यवस्थित आपण इथे टीप मारून घेत आहोत. महत्त्वाचं म्हणजे टीप मारताना कुठेही गोळा होणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला इथे कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. म्हणूनच सगळ्यात आधी ह्या पद्धतीने आपल्याला ते जोडून एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी. तर ही स्टेपसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक फॉलो करायची आहे. तर बघा हा बॅक पार्ट आपला इथे आता रेडी झालेला आहे. तर बघा हा पार्ट मी इथे साईडला ठेवते. आणि आता आपल्याला जी काही पॅचची मार्किंग आहे तर ती करायची आहे. त्यासाठी काठ घेतलेला आहे, त्याचबरोबर कॅनव्हास पेपरसुद्धा लागणार आहे आपल्याला. तर मग मी इथे कॅनव्हास पेपरसुद्धा घेते. बघा साईडने कट करून तो व्यवस्थित सरळ करून घेते. आणि त्यानंतर बघा या पद्धतीने आपल्याला इथे कॅनव्हास पेपर ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे उंची आपल्याला मोजता यावी यासाठी. तर बघा मग पट्टीच्या साहाय्याने इथे एक मी लाईन पण ड्रॉ करून घेते. तर इथे बघा वरच्या साईडला आणि खालच्या साईडला असं दोन्ही साईडने एक मार्किंग करून घेते. हे बघा या पद्धतीने. आणि जेवढं शोल्डर आहे ना त्याच लाईनमध्ये आपल्याला हा पॅच रेडी करायचा आहे. ठीक आहे. एकदा इकडचं पण मी मोजून घेते आणि आता इथे पट्टीच्या साहाय्याने लाईन ड्रॉ करून घेते. ठीक आहे. इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर यानंतर काय करायचं आहे बघा, ह्या पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि 3-3 इंचाचा डिस्टन्सने आपल्याला एक मार्किंग करायची आहे. महत्त्वाचं म्हणजे वरच्या साईडनेच करते मी 3-3 इंचाची मार्किंग, म्हणजे शेप प्रॉपर यावा यासाठी. त्यानंतर बघा इथे बांगडीच्या साहाय्याने आपल्याला गोलाकार शेप द्यायचा आहे. तुम्ही कुठलीही गोष्ट यूज करू शकतात, पण मला बांगडी यूज करणं इझी होतं, त्यामुळे मग मी इथे बांगडी घेतलेली आहे. तुम्ही डायरेक्ट हाताने पण कर देऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. तर बघा मग ह्या पद्धतीने आता आपण इथे हे कर ड्रॉ करून घेतलेले आहे. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हे एक्स्ट्राचं जे आहे ना तर ते सगळं कट करून घ्यायचं आहे. तर ते आपण इथे आता कट करून घेऊयात. बघा वरच्या साईडला पण मार्किंग केली होती आणि खालच्या साईडला सुद्धा, म्हणजे आपली पॅचची उंची किती आहे तर ते लक्षात यावं यासाठी. त्याचबरोबर इथे आपल्याला अस्तरसुद्धा लागणार आहे. तर मग मी इथे थोडंसं अस्तरसुद्धा बघा कटिंग करून घेते. हे साईडचं कट करून व्यवस्थित सरळ पट्टी रेडी केलेली आहे. आणि ह्या पद्धतीने आता हा कॅनव्हास पेपरसुद्धा आपण कट करून घेतलेला आहे. तर वरच्या साईडने सुद्धा कट करून सरळ केलं बघा. आणि आता आपल्याला सगळ्यात आधी बघा काठ ठेवायचा आहे. त्यानंतर त्यावर आपण कटिंग केलेला अस्तर आणि त्यावर हा कॅनव्हास पेपरचा पॅच अशा पद्धतीने ठेवला. एक पिन लावलेली आहे. आणि सगळ्यात आधी आता हा जो काही कर्व शेप आहे ना त्यावर आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मग व्यवस्थित काळजीपूर्वक जो आपण शेप ड्रॉ केलेला आहे एक्झॅक्टली त्यावरच आपली टीप येईल याची काळजी घ्यायची आहे, कारण आपण जशी टीप मारणार आहे तसाच शेप इथे रेडी होणार आहे. तर बघा लक्षात राहू द्या, फक्त ज्या साईडने कर्व शेप आहे ना त्या साईडने आपल्याला टीप मारायची आहे, बाकी दुसरीकडे कुठेही मारायची नाही आहे. फक्त व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे टीप मारायची, जेणेकरून फिनिशिंगसहित आपला हा शेप इथे रेडी व्हावा यासाठी. आता हे जे काही कर्व आहे तर हे तुम्ही अजून लांब लांब घेऊ शकतात किंवा अजून जवळजवळसुद्धा घेऊ शकतात. तर ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कसं हवं आहे त्यानुसार. ठीक आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित आपण साईडच्या कर्वला इथे टीप मारून घेत आहोत. ठीक आहे. हे बघा साधारणतः आपली आता इथे टीप मारून झालेलीच आहे. आणि आता आपली ही टीप मारून झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला एक्स्ट्राचं इथे कट करून घ्यायचं आहे. तर बघा वरच्या साईडचं पण कट करते आणि खालीसुद्धा जे काही एक्स्ट्रा आहे ना तर ते सुद्धा मी इथे कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा
पाव इंच किंवा टेपची एक लाईन एवढं मार्जिन ठेवत बाकीचं एक्स्ट्राचं आपल्याला या करच्या साईडचं सगळं कट करायचं आहे बघा. ह्या पद्धतीने व्यवस्थित फक्त कर आपले कट व्हायला नको याची थोडीशी काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे. ठीक आहे. आता आपल्याला हा जो काही शेप आहे इथे द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंगसहित फोल्ड व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. सो व्यवस्थित काळजीपूर्वक छोटे छोटे कट्स द्यायचे आहे त्याला. ठीक आहे. आता हे कट्स मारून झाल्यानंतर बघा ह्या पद्धतीने आपल्याला हे पार्ट सरळ करायचं आहे. तर ते करसुद्धा व्यवस्थित एक 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 बाहेर प्रेस करायचं आहे, ते सुद्धा अतिशय अलगद, कुठून तिथून आपले शिलाई वगैरे निघायला नको. आणि आता आपल्याला या शेपवर द्यायची आहे दाबटीप. तर लक्षात राहू द्या, दाबटीप त्यांनी काळजी घ्यायची आहे की आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही. त्याचबरोबर हे प्रॉपर फोल्ड होत होत दाबटीप देणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे, नाहीतर मग काय होईल की शेप आपला प्रॉपर येणार नाही. कारण की तुम्ही दाबटीप कशी देतात त्यावर सुद्धा तुमचा शेप डिपेंड असतो. सो त्यामुळे मग व्यवस्थित काळजीपूर्वक ह्या पद्धतीने बघा एक एक कर मी व्यवस्थित पकडत अतिशय सावकाशपणे इथे दाबटीप देऊन घेत आहे. तर सेम तुम्हीसुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे. आणि बघा मग फायनली आपण ह्या सगळ्या म्हणजे संपूर्ण जे काही गोलाकार शेप होता तिथेही दाबटीप देऊन घेतलेली आहे. फिनिशिंग वगैरे एकदम छान अशी प्रॉपरसुद्धा आलेली आहे. आता यानंतर बघा कडेकडेने एक टीप मारून आपण इथे हे जोडून घेऊयात जिथपर्यंत कॅनव्हास पेपर आहे तिथपर्यंत. आता ही जी काही पट्टी आहे तर ही तुम्ही थोडीशी छोटीसुद्धा लावू शकतात किंवा मोठीसुद्धा लावू शकतात, तर ती तुमच्या किंवा कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. तर बघा मग मी इथे एक्स्ट्राचं इथे कट करून घेते सगळंच. आणि यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला बघा, जो काही आपला पार्ट आपण रेडी केला होता बॅक पार्टचा गळा वगैरे रेडी करून सगळाच, तर तिथे एक लेस लावायची आहे. तर म्हणजे हा पॅच लावण्याच्या आधीच तुम्हाला जर एखादी लेस नसेल लावायची तरीसुद्धा चालेल किंवा लावायची असेल तरीसुद्धा तुम्ही लावू शकतात. तर ते सुद्धा तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे, कुठली लेस लावायची ते सुद्धा तुमच्यावर डिपेंड आहे. तर बघा मग मी इथे ही लेस घेतलेली आहे काठाचं आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची. तर तुम्ही नुसती गोल्डन लावली तरीसुद्धा चालेल, कारण गोल्डनसुद्धा कशावरही इझिली मॅच होत असते. तर बघा अर्ध्या शेपपासूनच आपल्याला लावायचं आहे. आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित काळजीपूर्वक आपण गळ्याच्या साईडने ही लेस लावून घेऊयात. ठीक आहे. एक्स्ट्राची लेस इथे कट करूयात आणि ह्या लेसला आपल्याला द्यायची आहे डबल टिप. मी नेहमी सांगत असते की लेस जाड बारीक शक्यतो कशीही असो डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे आहेत. महत्त्वाचं म्हणजे लेसवरती तरंगत नाही, ती पॅक लागली जाते आणि फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते. तर मग ह्या पद्धतीने आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अजून एका लेअरमध्ये लेस लावू शकतात, पण मग मी इथे सिंगलच आता फक्त लावणार आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे, पुढचा पॅच लावण्याच्या आधी बॅक साईडला टक्स टाकायचे आहे. तर बघा सेंटरपासून 4.5 आणि उभं 3 इंचच्या टक्सची मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच फोल्ड करत आपल्याला इथे तिरका टक्स टाकून घ्यायचा आहे. टक्सला मी डबल टिप द्यायची आहे. एवढंच नाही तर स्टार्टिंगला एंडिंगला लॉकसुद्धा करून घ्यायचा आहे. तर हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, तर तो तुम्ही आठवणीने फॉलो करायचा आहे. आता बघा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्सुद्धा आपण इथे टाकून घेऊयात. तिथेसुद्धा स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित लॉक करून घेतलेला आहे. आणि फायनली आता दोन्ही साईडला प्रॉपर फिनिशिंगसहित आपले टक्स टाकून झालेले आहेत. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे बघा, आपल्याला जो काही आपण पॅच रेडी केलेला आहे तर तो आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे. तर बघा मग आता हा जो काही रेडी केलेला पॅच आहे तर तो आपल्याला इथून ह्या पद्धतीने खाली सरळ लावून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर बघा मग बरोबर व्यवस्थित टीप देत घेऊयात आता सरळच. आणि जे काही कर आहे ना तर त्याचे टोकं जिथे आहेत ना तर बरोबर त्याच लाईनमध्ये आपली इथे टीप येणार आहे. आणि खालीसुद्धा बघा व्यवस्थित पकडायचं आहे आपल्याला. आणि तिथे ना जसा शेप आहे ना तशीच आपल्याला टीप मारायची आहे, कारण की जिथपर्यंत गळा आहे तिथपर्यंत आपण सरळ टीप मारलेली आहे. आणि आता इथपर्यंत आल्यावर काय करायचं आहे, हे थोडंसं एक्स्ट्राचं कट करूयात आणि खालून आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने व्यवस्थित एकाच लाईनमध्ये फोल्ड होईल याचीसुद्धा आपल्याला इथे थोडीशी काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग आता ह्या पद्धतीने खालच्या साईडने आपण एक दाबटीप देऊन घेऊयात, ते फोल्ड करून, म्हणजे प्रॉपर त्याच लेवलमध्ये आपला हा जो काही रेडी केलेला पॅच आहे तर हा लागला जावा यासाठी. ठीक आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर साईडने सुद्धा आपल्याला एक टीप मारायची आहे. जर का तुम्हाला एवढा मोठा पॅच नको असेल तर तुम्ही डायरेक्ट तो कट करून छोटासा सुद्धा लावू शकतात, पण मी शोल्डरच्याच लेवलमध्ये तेवढा
मोठा घेतलेला आहे. ठीक आहे. आणि बघा थोडंसं किंचितचं एक्स्ट्राचं कट करून ते व्यवस्थित सरळ करून घेतलेलं आहे शोल्डरच्या साईडला सुद्धा. आणि आता इथे सुद्धा आपल्याला एक लेस लावायची आहे. त्याची गळ्याला यूज केली ना तर तीच मी इथे साईडने सुद्धा लावून घेते. तर तुम्ही सुद्धा लावली तरी चालेल, नाही लावली तरी चालेल, पण जर नसेल लावायचे तर दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला फिनिशिंग सहित आधीच पॅच रेडी करावं लागेल. सो त्यामुळे मग मी इथे ही लेस लावून घेतलेली आहे. आणि या लेसला सुद्धा आपल्याला इथे डबल टिप द्यायची आहे. ठीक आहे. तर बघा प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा पॅच आणि लेस असं दोन्ही इथे लागलं गेलेलं आहे. न्यू लुकमधली, न्यू स्टाईलमधली गोल गळ्यावरची काठाची ही पॅचवर्क डिझाईन आपली फायनली इथे स्टिच करून रेडी झालेली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात की फायनली किती सुंदर प्रॉपर फिनिशिंग सहित आपली ही काठापासूनची गोल गळ्यावरची वन साईड ब्लाऊज डिझाईन रेडी झालेली आहे. न्यू युनिक पद्धतीची ही डिझाईन आहे. तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा. नक्कीच ह्या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. कारण बऱ्याच कस्टमरला गोल गळ्यावर ही डिझाईन आवडत असती. सो अशा वेळेस कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही, तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लुक येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला संपूर्ण याची कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेला आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी डिझाईन सहज बनवता यावी यासाठी. त्याचबरोबर इथे वरती तुम्हाला जर नॉट लावायचे असेल तर तुम्ही लावू शकतात, पण मी तरी लावलेले नाही आहे. सो नक्की ट्राय करून बघा अशी डिझाईन. ठीक आहे. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीची कटिंग स्टिचिंग तुम्हाला सहजच करता यावी यासाठी. ठीक आहे. सो नक्की ट्राय करून बघा. तर चला मग आता तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. याचाच अर्थ तो व्हिडिओ तुम्हाला इझिली बघता येईल, तो तुम्हाला खूप शोधावा लागणार नाही. ठीक आहे. चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.